तर बुलियन ऑपरेशनवर आलेलो आहे आपण सध्या. आत्ता समज हा एक पार्ट तयार करून घेतला. ह्याच्याऐवजी मी दुसरा एक पार्टचं दाखवतो तुला. समज हा पार्ट 1 आहे. आता बघा बुलियन ऑपरेशन करायला मी आयडिया काय केली. समज हा डिलीट करून टाकतो मी पार्ट, हा भाग. ओके. आता बुलियन ऑपरेशन करण्यासाठी 2 पार्ट्स पाहिजेत, म्हणून हा पहिला पार्ट करून घेतला ह्यातला तयार, हा वाला. आणि दुसरा पार्ट मी हा तयार करून घेतला. समज हे दुसरं स्केच आहे आणि हे एक्सट्रूड. तर हे डायरेक्ट कंबाईन झाले. ह्याला 2 पार्ट म्हणता येणार नाही, हा पार्ट एकच आहे. फक्त हे एक फीचर आहे आणि हे एक फीचर आहे. तर आपण कटियामध्ये काय करायचो की पहिल्यांदा एक बॉडी बनवून घ्यायचो, मग नंतर ती दुसरी बनवायचो आणि त्याच्यानंतर बुलियन ऑपरेशन करायचो. ह्याच्यात तसं होत नाही. हे डायरेक्ट 2 वेगवेगळे ऑपरेशन्स होतात, पण पार्ट एकच राहतो आहे हा. आता समज हा मी सेव्ह केला पार्ट. ओके. तर मला मी गेलो समज कंबाईन ऑपरेशनमध्ये. कंबाईन ऑपरेशन इथं आहे. आता हे कंबाईन ॲक्टिवेट होत नाही आहे, कारण ह्याच्यात 2 बॉडीज नाही आहेत ना, म्हणून हे ॲक्टिवेट होत नाही आहे. तर मी काय करतो आहे, जातो आहे आता मी ह्याच्यामध्ये दुसरी बॉडी तयार करायला जातो आहे. दुसरी बॉडी करण्यासाठी इथं आलेलो आहे. आता हे कसं केलं मी, ही बॉडी याच्यामध्ये गेलो, न्यूमध्ये गेलो, नवीन स्केच तयार केलं, एक्सट्रूड केलं, नवीन बॉडी तयार झाली. ओके. दुसरी बॉडी पण सेव्ह केली. आता मी काय करणार, ह्याच्यामध्ये पहिली बॉडी इम्पोर्ट करणार. इम्पोर्ट कसं करतात माहिती आहे काय? इम्पोर्ट करण्यासाठी ह्याच्यामध्ये जायचं, इन्सर्टमध्ये जायचं. हे बघ इथे एक ॲरो आहे की नाही, हा बऱ्याच वेळा इथे एक फक्त ॲरो असतो आहे आणि बाकीचे फंक्शन्स त्याचे दिसत नाहीत. त्या ॲरोवर गेलास की नाही हे बाकीचे फंक्शन्स दिसतात. इन्सर्टमध्ये जायचं, इन्सर्टमध्ये गेलास की पार्टमध्ये जायचं, पार्टमध्ये गेलास की पार्ट 1 ओपन करायचं. आता पार्ट 1 ओपन केलास की ते कुठं ठेवायचं ते विचारते. आता ह्याला पर्टिक्युलर पोझिशनमध्ये आणण्यासाठी पण एक कमांड आहे कुठली तरी, ते बघायला पाहिजे काय आहे. तात्पुरतं मी रँडमली इथं सेट करतो. ह्याला इथं सेट केलं. ओके. आता ओव्हरले होत आहेत ह्या. ओके. आणि इथं काय दिसते, पार्ट 1 आणि हे स्वतः पार्ट 2 आहे. इथं पार्ट 1 आणि ही स्वतः पार्ट 2 आहे, कारण ही ह्याच्यामध्ये येते म्हणून पार्ट 2मध्ये. ओके. आता मी जातो डिरेक्ट एडिटिंग, कंबाईनमध्ये गेलास, बॉडी कंबाईनवर सिलेक्ट करणार मी. आता हे ॲक्टिवेट होते. मुळात मगाशी हे ना ॲक्टिवेटच होत नव्हतं हे कंबाईन कमांड, कारण याला 2 बॉडीज नव्हत्या म्हणून. आता ह्या कंबाईनमध्ये जातो आहे. आता ह्याच्यामध्ये सोपं आहे, हे ॲड करायचं आहे, सबस्ट्रॅक्ट करायचं आहे का ह्या दोन्हीतला कॉमन काढायचं आहे ते विचारायला लागले. तर मी आत्ता तात्पुरतं सबस्ट्रॅक्टवर आहे, तर जाऊ दे, सबस्ट्रॅक्टच करेन. पहिली बॉडी सिलेक्ट करेन, या बॉडीतून दुसरी बॉडी सिलेक्ट हे करायची आहे, सबस्ट्रॅक्ट करायची आहे. ओके. तर हे असा शेप आला. किंवा समज ॲड केलं. आता हे डबल क्लिक केल्यावर होत नाही, राईट क्लिक करायचं, एडिटमध्ये जायचं, ॲड. ओके. रिबिल्ड एरर, काहीतरी इश्यू यायला लागला, थांब. हे रिबिल्ड एरर काय बघायला पाहिजे जरा. तर तो रिबिल्ड एरर हा होता की इथं फक्त एकच बॉडी सिलेक्ट केलेली, दुसरी मी सिलेक्ट केलेली नव्हती. आता बघूया, सिलेक्ट केले, आता काय होते का बघूया. झालं, हे कंबाईन झालं. लोकेशनमध्ये ये. माझ्याकडं आत्ता एका हातात मोबाईल आहे, तो कंट्रोलवर बोट ठेवता येत नाही म्हणून मी हा ऑप्शन वापरलो आहे. नाहीतर ड्रॅग करायचं असेल तर त्याला, म्हणजे पॅन करायचं असेल तर कंट्रोल प्लस रोलर दाबून धरायचा. ओके. हे इथंपर्यंत आलं. हे कंबाईन हाईड केलं, सगळेचे सगळे गेले. फक्त हे ह्याच्यामध्ये दाखवते साधारण जिओमेट्री कशी दिसेल म्हणून, हे जरी हाईड केलं तर. आता हेच का दाखवतं आहे, कारण आपण ह्याला सिलेक्ट केलेलं आहे म्हणून. समज ह्याच्यावर गेलो, हां, ज्याच्यावर जाशील ना तेवढंच तुला दाखवणार. आता मी ह्या बॉसवर आहे, हे सर्क्युलर पार्ट होता हा, सॉरी सिलेंड्रिकल, तर तेवढंच दाखवणार. ह्याच्यामध्ये आलो. आता हा फक्त केवढा दाखवतो आहे, ह्यातला जेवढा पार्ट
सेकंड आहे म्हणजे इम्पोर्ट केलेला पार्ट तेवढाच दाखवणार त्यातला, भले तो हाईड असेल खालचा, म्हणजे त्याची मेन जिओमेट्री, तयार झालेली जिओमेट्री. आणि आता मी हे दाखवतो, शो करतो. हे झालं, शो केलं. बरं, हे झालं ह्याचं कंबाईन. अजून एकदा बघूया ह्यातली कंबाईन. तो कॉमन काहीतरी ऑप्शन होता, कॉमन, फक्त कॉमन पोर्शन निघालं त्यातला. ओके सर, असं हे बुलियन ऑपरेशन आहे. तर इम्पोर्ट करून घ्यावं लागतात जेवढ्या पण बॉडीज आपल्याला हे करायचं आहे. आणि आता कटियामध्ये कसं आहे, इथं एक ॲरो तयार असतो, त्याच्यावर क्लिक केले की सगळे जेवढे पण पार्ट्स ओपन आहेत कटियामध्ये तेवढे दिसतात. पण ह्याच्यामध्ये तसं नाही आहे. ह्याच्यामध्ये काय आहे की इथं जावं लागते, ह्याला वेगवेगळ्या टाईल्स ओपन होतात, खाली जायचं आणि ज्या त्या पार्टची टाईल ओपन करायची, असं आहे.